किनी सवडत गावचे पोलीस पाटील धंद्रे यांनी आमडापूर पोलिसांना माहिती दिली की गावातीलच गणेश चोपडे याने त्याच्या वृद्ध आईवडिलांना बेदम मारहाण केली असून आईवडील खाटेवर रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडले आहे। ते कोणतीही हालचाल करत नाही। दोघांचाही मृत्यू झाल्याचा संशय आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार निखिल निर्मळ यांनी वरिष्ठांना या बाबीची कल्पना देत घटनास्थळी धाव घेतली। पावसाची मुसळधार थांबली असली तरी रिपरिप मात्र सुरू होती। पोलिसांची गाडी 10 मिनिटात 14 किलोमीटर अंतर कापत किनी गावात पोहोचली। घटनास्थळी महादेव चोपडे यांच्या घरासमोर पावसातही गर्दी जमली होती। नागरिकांची कुजबूज सुरू होती। मुलानेच आईवडिलांचा खून केला अशी दबक्या आवाजात चर्चा होत होती। नागरिकांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट दिसत होते। पोलिसांनी घरात प्रवेश करताच खाटेवर महादेव चोपडे आणि कलावती चोपडे या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह पडले होते। खाटेजवळच रक्ताचा पाठ वाहत होता। तेवढ्यात फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी पोहोचली होती। फॉरेन्सिक टीमने काही नमुने गोळा केले। पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी चिखली येथे हलवले। अप्पल पोलीस निरीक्षक गायकवाड आणि पोलीस उपविभागीय अधिकारी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासकामी मार्गदर्शक त्या सूचना केल्या। महादेव चोपडे आणि कलावती चोपडे यांच्या खून प्रकरणी मृतकाचा मोठा मुलगा प्रल्हाद चोपडे वय 48 याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गणेश महादेव चोपडे याच्यावर कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। सकाळी आरोपी संशयित गणेश स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला। पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली। पोस्टमॉर्टम झाल्यावर किनी गावात दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पोलिसांच्या प्राथमिक तपासात पोलिसांनी गणेशकडे चौकशी केली आणि त्याला विचारले, तू तुझ्या आईवडिलांचा खून का केला? त्याने पोलिसांना जी माहिती दिली ती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। गणेशने आपल्या आईवडिलांचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्ने सरवत हे 2500 लोकसंख्येचे गाव आहे। या गावात महादेव त्र्यंबक चोपडे वय 70 हे बायको कलावती वय 65 हिच्यासोबत राहत होते। महादेव यांना 2 मुले होती। मोठा मुलगा प्रल्हाद हा कुटुंबासह पंचवटी नांदुरा येथे 10 वर्षापासून राहतो। तो खामगाव येथील कापड दुकानात काम करतो। त्यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। लहान गणेश गावात वेगळा राहतो। बायको, मुलगी व 1 मुलगा असा त्याचा परिवार आहे। महादेव चोपडे यांचे कधीच कुटुंबातील लोकांशी पटले नाही। त्याचा स्वभाव रागीट असल्याने मुलगा सून यांच्यासोबत त्याची वागणूक बरोबर नव्हती। त्यामुळे दोन्ही मुले आपल्या परिवारासह वेगळी राहत होती। महादेव यांच्याकडे वडिलोपार्जित 5 एकर शेती होती। ती शेती मुलांना वाटून न देता मुलगा गणेशला ठोक्याने देत होते। शेती दोन्ही मुलांच्या नावावर करण्याची मागणी घरात जास्त होऊ लागली। तेव्हा महादेव यांनी 4 सप्टेंबर रोजी 3 एकर शेती 2 मुलांच्या नावावर केली, तर 2 एकर शेती बायकोच्या नावावर बक्षीसपत्राने करून दिली होती। वृद्ध महादेव व त्याची बायको यांच्या मृत्यूनंतर ती 2 एकर शेती त्यांच्या 2 मुलांच्या नावावर होणार होती। मात्र तोवर त्या वृद्ध दाम्पत्याला काहीतरी आधार म्हणून 2 एकर जमीन आईच्या नावावर ठेवण्यास त्या दोन्ही मुलांची काही हरकत नव्हती। पण झाले वेगळेच। या जमिनीच्या वाटणीनंतर 10-12 दिवसातच महादेव यांनी बायकोच्या नावावर बक्षीसपत्र केलेली 2 एकर शेती विक्रीस काढली। ती जमीन विकली तर हातातून गेली हे दोन्ही मुलांना समजले। त्यामुळे वडिलांनी ती जमीन विकू नये असे मुलांना वाटत होते। गावातच राहणाऱ्या गणेशने आईवडिलांना शेती विकू नका अशी विनवणी केली। मात्र आईवडील दोघेही शेती विकण्यावर ठाम होते। वडील महादेव आणि आई कलावती या दोघांचेही स्वभाव खूप रागीट होते। या कुटुंबात आणखी एक घटना अशी होती की त्यामुळे मुलांचा आईवडिलांवर राग होता। 2008 मध्ये महादेव चोपडे यांनी त्यांच्या मुलीसोबत असभ्य वर्तन केल्याने तिने विहिरीत उडी घेतली होती। तिला वाचवायला गेलेली दुसरी मुलगी विहिरीत पडली। या घटनेत 2 बहिणींचा एकाच वेळेस करून अंत झाला असा आरोप मुले वडिलांवर करत होते। या गोष्टीला त्यांनी कुठेच वाच्यता केली नाही किंवा पोलीस स्टेशनला
तक्रारही दाखल केली नव्हती. मात्र गणेशच्या मनात बापाविषयी प्रचंड राग होता, घृणा होती. त्यात शेती विक्रीस काढल्याने त्याचा राग अनावर झाला होता. दिनांक 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता बापाने शेती विक्रीस काढली असून गावातीलच काही जण शेती घेण्यास उत्सुक असल्याची बातमी गणेशला शेतात समजली. ते ऐकून गणेश खूप चिडला. रागाच्या भरात तो शेतातून घरी न जाता सरळ आईवडिलांच्या घरी आला. तोवर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. आईवडिलांना त्याने शेती विकायला का काढली याचा जाब विचारताच त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले. बाप काही केले ऐकत नव्हता. आईसुद्धा नवऱ्याला समजावण्याऐवजी त्याला साथ देत होती. दोघेही शेती विकण्यावर ठाम होते. त्यामुळे मुसळधार पावसात गणेशच्या मनात क्रोधाचा आगडोंब उसळला. घरातील एक लाकडी दांडा घेऊन गणेश वृद्ध आईवडिलांवर तुटून पडला. लाकडी दांड्याने ताकदीने दोघांवर त्याने प्रहार केले. महादेव व कलावती दोघेही गंभीर जखमी अवस्थेत खाटेवर पडले. तरी गणेश वरून प्रहार करतच होता. पावसाचा जोर कमी झाला तसा त्याच्या मनातील क्रोध कमी झाला. जन्मदाते खाटेवर अखेरच्या घटका मोजत असताना गणेश क्रोधाने त्यांच्याकडे पाहत होता. काही वेळात दोघांचाही मृत्यू झाला. आईवडिलांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच गणेश तिथून बाहेर पडला. घराची कडी त्याने बाहेरून लावून घेत तो तिथून निघाला. मात्र गणेशने केलेला भयानक प्रकार गावातील एका युवतीने बघितला होता. त्या युवतीने हा प्रकार पोलीस पाटलांना सांगितला. किनी सवडत गावचे पोलीस पाटील धंद्रे यांनी आमडापूर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच किनी सवडत गावचे पोलीस पाटील धंद्रे यांनी आमडापूर पोलिसांना माहिती दिली की गावातील गणेश चोपडे याने त्याच्या वृद्ध आईवडिलांना बेदम मारहाण केली असून आईवडील खाटेवर रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडले आहे. ते कोणतीही हालचाल करत नाही. दोघांचाही मृत्यू झाल्याचा संशय आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार निखिल निर्मळ यांनी वरिष्ठांना या बाबीची कल्पना देत घटनास्थळी धाव घेतली. पावसाची मुसळधार थांबली असली तरी रिपरिप मात्र सुरू होती. पोलिसांची गाडी 10 मिनिटात 14 किलोमीटर अंतर कापत किनी गावात पोहोचली. घटनास्थळी महादेव चोपडे यांच्या घरासमोर पावसातही गर्दी जमली होती. नागरिकांची कुसपुस सुरू होती. मुलानेच आईवडिलांचा संपवल्याची दबक्या आवाजात चर्चा होत होती. नागरिकांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट दिसत होते. पोलिसांनी घरात प्रवेश करताच खाटेवर महादेव चोपडे आणि कलावती चोपडे या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह पडले होते. खाटेजवळ रक्ताचा पाट वाहत होता. तेवढ्यात फॉरेन्सिक टीम पोहोचली. फॉरेन्सिक टीमने काही नमुने गोळा केले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी चिखली येथे पाठवले. अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड आणि पोलीस उपविभागीय अधिकारी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासकामी मार्गदर्शक सूचना केल्या. महादेव चोपडे आणि कलावती चोपडे यांच्या खून प्रकरणी मृतकाचा मोठा मुलगा प्रल्हाद चोपडे याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गणेश महादेव चोपडे याच्यावर कलम 103 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सकाळी संशयित गणेश स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली. पोस्टमॉर्टम झाल्यावर किनी गावात दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात वडिलोपार्जित शेती विक्रीस काढल्याने संतापलेल्या गणेश आईवडिलांच्या जीवावर उठल्याचे स्पष्ट झाले होते. आरोपी गणेश न्यायालयीन कोठडीत पश्चाताप करत आहे. न्यायदेवता आरोपीस काय सजा देते ते येणाऱ्या काळात समजेल. मात्र शेती विक्रीस काढणाऱ्या आईवडिलांना संपवणे हा त्यावरचा उपाय नाही. आईवडिलांनी मुलाची मानसिकता समजायला हवी आणि मुलांनी आईवडील रागीट शीघ्रकोपी असल्याने जरा शांततेत घेणे आवश्यक आहे. कारण शेवटी ते आईवडील असतात. त्यांनी त्यांची मालमत्ता कोणास द्यावी ही त्यांची मर्जी आहे. ही घटना निव्वळ क्रोधामुळे घडली असून रागीट आईवडिलांच्या रागात मुलाने स्वतःला न सावरता आईवडिलांच्याच वळणावर जात क्रोधाचा कडेलोट करत क्रोधी आईवडिलांना संपवले. रागामुळे रागातच एका कुटुंबाची वाताहत झाली. म्हणून रागाला आवरा आयुष्य सावरा ही मन खोटी नाही. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.